हेलो गाइस, हाल ही में हुए ऑपरेशन सिंदूर इस पर लोगों की क्या कमेंट्स से देखते। हाँ तो मैं गायत्री, चलिए चलते हैं कमेंट्स की तरफ। हल्ला पाकिस्तानवर केलाय, पण दुःख इथलच्या चमच्यांना झालंय। काकड्यांना फक्त 2 बहिणी पुरून उरल्या। कानगे सर खूपच छान विश्लेषण केले। जय हिंद, जय जवान, जय किसान। दोन्ही बहिणींना मानाचा मुजरा। जोपर्यंत पीओके आपल्या ताब्यात येणार नाही तोपर्यंत पाकिस्तान सुधारणार नाही। जय महाराष्ट्र, एक मिसाईल दाऊद इब्राहिमवर पण टाका। गमिनी कावा कसा असतो ते कळल त्यांना। अजय देवगणांचा एक डायलॉग आहे, जमीन सिनेमात भीक मिले, हथियार और खैरात मिले, पैसे से जंग नहीं जीती जाती। देशाचे भुटे लोक पाकिस्तानची बाजू घेत आहेत, आता त्यांना बघा जरा। यालाच म्हणतात दशराचा राक्षस शिमग्याला जाणे। जय भारतीय सेना। मॉक ड्रिल मुद्दाम आज सांगून पाकिस्तानला गाफील ठेवलं। त्यांना वाटलं असेल अजून वेळ आहे। भारतीय सायरन वाजवण्याच्या आधी म्हटलं पाकिस्तानांना वाजवूया। शिवाजी महाराजांच्या काळात त्यांनी अनेक असेच लबाड लोक बेजार केले होते। बोलायचं एक आणि करायचं एक। भारतीय सैनिकांचा अभिमान आहे। मॉक टेस्ट म्हणून भारतीय जवानांनी पाकिस्तानचा डायरेक्ट कार्यक्रम केला। आम्हाला भारताचा लष्कराचा अभिमान आहे, पण अशा घटना प्रत्येक वेळी का होतात त्याचं कारण शोधायला पाहिजे। भारताने पाकिस्तानवर अटॅक केला, पण त्यानंतर पाकिस्ताननी सैनिकांचे आपले 13 लोक व 1 जवान मारला, त्याचं काय? ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानने पुंछमध्ये आपले 15 नागरिक मारले आणि 32 जखमी आहे। 1 जवान पण शहीद झाला आहे। हे देखील दाखवा, सरकारची गुलामी करू नका। 2014 पूर्वी सुशील कुमार शिंदे केंद्रीय गृहमंत्री असताना रोज रोज बोलायचे, हम दाऊद को पकड़ कर लाएंगे, हम दाऊद को पकड़ कर लाएंगे। करण अर्जुन परत येऊन मेले, पण पवार शिंदेचा दाऊद नाही आला। 2च महिला पुरून उरल्या, हे वाक्य खूप छान होतं सर, डोळे भरून आले। ऑपरेशन सिंदूर नाम सुनकर ही दिल को सुकून मिला। हाँ तो चैनल को लाइक, सब्सक्राइब एंड शेयर जरूर कीजिएगा। थैंक यू, बाय बाय।